आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू असताना एका सामान्य कुटुंबातून येऊन उच्च शिक्षण घेतल्यानंतरही मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता सामाजिक बांधिलकी जपत महिला, तरुण आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करायची एक धडपड घेऊन एक तरुण या निवडणूक रणसंग्रामात उतरलेला आहे आणि त्याच तरुणाला आज या जनतेची साथ आवश्यक असून या जनतेच्या जीवावर तो हा रणसंग्राम लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशाच एका उमद्या आणि तरुण धडपड्या उमेदवाराशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. तर नमस्ते. आपल्यासोबत आज माणगाव पंचायत समितीतून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे या रणसंग्रामात उतरलेत ते विलास नाईक आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्ते. तर आज या रणसंग्रामात उतरत असताना आपण या मतदारसंघाला आपला परिचय कशा पद्धतीने करून देत आहे? या प्रश्न विचारण्यापूर्वी मी तुम्हाला आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचं अपघाती दुःखद निधन झालं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या देशाचं यामध्ये नुकसान झालं. आणि या अजितदादाच्या निधनानंतर जो आमच्यावरती जेव्हा आम्हाला बातमी कळाली त्यानंतर जो दुःखाचा किंवा जे आपले पाऊल थांबले होते ते त्याच्यानंतर एवढी उत्तेजन आमच्यात निर्माण झाले की अजितदादा अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे कामाचे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कार्यकर्ते घडवले आणि या कार्यकर्त्यांना एकच संदेश दिला की मी जरी नसलो तरी देखील कार्यकर्त्यांनी माझ्या कामाची पद्धत बघून माझ्या कामावरती माझ्या कामाच्या माध्यमातून पुढं जावं हा कार्यकर्त्यामध्ये दिलेला संदेश आज आमच्या मनामध्ये रुजला. आणि त्याच अजितदादांच्या कामावरून आज वाटचाल पुढे करतो. त्याच अजितदादा पवारांना मी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे की त्यांच्याच या घड्याळ चिन्हाला घड्याळ हे चालू राहावं, घड्याळ ह्या चिन्हाला तुम्ही साथ द्यावी, याच अजितदादांच्या कामाच्या वादाला तुम्ही इथून पुढच्या भविष्यात वाटचाल करावी म्हणून मी अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे. नमस्ते. माझे नाव विलास दत्तात्रय नाईक. माझे शिक्षण BSc BEd झालेले आहे आणि मी माणगाव पंचायत समिती 131 गण क्रमांकामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत अधिकृत उमेदवार म्हणून मी आज निवडणूक लढवत आहे. सर, आज ही निवडणूक लढवत असताना तुम्ही एक सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार म्हणून या पंचायत समिती गणात तुमचं नामोल्लेख केला जात आहे. तर या उच्च शिक्षणामागे तुमची धडपड नेमकी कशी होती? तुमचं बालपण आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? या निवडणुकीमध्ये मी अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणा झाली आणि या अनुषंगाने ज्यावेळेला मला बरेचसे सांगत होते की उच्च शिक्षित आहात, तुम्ही चांगलं काम करत आहात, त्या अनुषंगानं तुम्ही आता मला विचारलं की याच्यामध्ये उतरायच्या आधी तुमचं पार्श्वभूमी विचारला. त्या अनुषंगानं मला बोलायचं आहे की माझे बालपण एक शैक्षणिक वातावरणामध्ये झाले. माझे वडील एक सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते आणि आमच्या समाजातील एक पहिले शिक्षक म्हणून आमच्या इथं निर्माण झाले. आणि शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्याचा आमच्या वडिलांनी आटोकाट प्रयत्न केला की एक भूमिहीन माणूस ही आमच्या वडिलोपार्जित शेती नाहीच आणि या भूमिहीन नसलेल्या माणसांना त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कष्टाने त्यांच्या नोकरी देण्याचं शिक्षण शिकवलं. आणि त्या शिकवल्यानंतर आमच्या वडिलांच्या डोक्यामध्ये फिट होतं की या आत्ताच्या याच्यामध्ये ज्यावेळेला शेतीचा किंवा वडिलोपार्जित शेती नसते त्यावेळेला एक शैक्षणिक किंवा त्या मुलांच्यामध्ये शिक्षणाची गोड निर्माण करायची, यासाठी आमच्या वडिलांनी अहोरात्र कष्ट घेतलं. आणि हे कष्ट घेतल्यानंतर माझा बंधू आणि माझी बहीण आम्ही माझे भाऊ आणि बहीण असे आम्ही 3 भावंड इथं आहोत. आणि या माध्यमातून तिन्ही मुलांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचा असा एक ध्यास आमच्या वडिलांनी घेतला आणि त्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. आणि या आई वडिलांची पुण्य किंवा आई वडिलांच्या या कष्टानं आज एक वेगळी शैक्षणिक क्रांती आमच्या वडिलांनी निर्माण केली. ती शैक्षणिक क्रांती फक्त माझ्या कुटुंबामध्ये नसून एक समाजामध्ये देखील आमच्या वडिलांनी एक शैक्षणिक क्रांती निर्माण केली. याच बहुतांशी लोकांना माहिती आहे की माझ्या वडिलांनी शैक्षणिक क्रांती आपल्या समाजामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये कशा पद्धतीने निर्माण केली. त्यामध्ये एक माझे बंधू आज मंत्रालयीन अधिकारी म्हणून माझे बंधूंनी आज झेप घेतलेली आहे, ते माझ्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट. आणि त्यानंतर मी एक BSc BEd म्हणून उच्च शिक्षित माझ्या वडिलांनी मला निर्माण केलं. आणि त्यानंतर माझी बहीण देखील आज प्राथमिक शिक्षिका म्हणून एका ठिकाणी काम करते आहे. सर, हे आता तुम्ही एक प्रशासकीय कुटुंबातून म्हणजे वडील अधिकारी, भाऊ अधिकारी, बहीण तुमची प्राथमिक शिक्षिका आहे आणि तुमचंही शिक्षण BSc BEd झालेलं आहे.
मग इतका सगळा शैक्षणिक वारसा तुम्हाला लाभलेला असताना तुम्ही कुठल्या तरी एका गलेलट्ट पगाराच्या नोकरीवर तुम्ही जाऊ शकला असता किंवा प्रशासकीय एखाद्या चांगल्या नोकरीची संधी तुम्हाला 100% मिळू शकली असती. मग तुम्ही या सार्वजनिक जीवनातच समाजकार्य करायचा मार्ग का निवडला आणि कशा पद्धतीने निवडला? मगाशी तुम्ही विचारल्या पद्धतीनं मी शैक्षणिक क्रांती जी समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये जी माझ्या वडिलांनी केली, सामाजिक क्रांती किंवा शैक्षणिक क्रांती निर्माण केल्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो. ज्यावेळेला वडिलांनी शिक्षणासोबत ज्या समाजातील गरीब कुटुंबांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तेव्हापासून मला आमच्या कुटुंबामध्ये वडिलांनी केलेली सेवा आम्ही निदर्शनाला बघत होतो. आणि मला आठवतं की ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला वडिलांच्या घरी, आमच्या वडिलांच्या इथं जे 60 वर्षाच्या पुढचे किंवा 65 वर्षाचे वयोवृद्ध होते, ते वयोवृद्ध आपल्या घराकडे यायचे आणि त्यासाठी त्यावेळेच्या ज्या पेन्शन योजना होत्या त्या मला वाटतं की आपल्या परिसरामध्ये पेन्शन योजना सुरू करण्याचा वडिलांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. आणि त्यामध्ये मला जाणवलं की वडिलांनी शैक्षणिक क्रांतीसोबत सामाजिक क्रांती देखील करण्याचा किंवा वयोवृद्ध लोकांच्या मध्ये आधार बनवण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून माझ्या मनामध्ये किंवा वडिलांपासूनही सामाजिक बदल घडवण्याचा किंवा सामाजिक लोकांच्या मध्ये पोहोचण्याचा एक वेगळा परिणाम माझ्यामध्ये झाला. आणि तोच परिणाम आज तागायत ही पुढे पुढे वाढत गेला आणि मला सामाजिक कार्यामध्ये जाण्याचं ओढ इथं निर्माण झाली. म्हणजे तुम्हाला सामाजिक कार्याचं बाळकडू खरं तर तुमच्या वडिलांच्या आणि तुमच्या कुटुंबातूनच मिळालेलं आहे. मग हे नेमकं सामाजिक कार्याची सुरुवात किंवा जी आपण म्हणतो की समाजकार्यात तुम्ही नेमकं उतरलात कधी? कुठल्या गोष्टीपासून तुमची सुरुवात झाली? आता सामाजिक म्हणजे इतरांच्यासाठी काय करायचं ही भूमिका आमच्या मनामध्ये आमच्या आई-वडिलांच्या पासून निर्माण झाली. आणि ही भूमिका निर्माण करत असताना मला वाटतं की मी लहानपणापासून हायस्कूल लेवलला होतो किंवा प्राथमिक लेवलला होतो त्यावेळेपासून मला वाटतं मी 10वी पर्यंतचा वर्गाचा सेक्रेटरी म्हणून मी वर्गामध्ये काम बरोबर, केलेलं हां. आहे. आणि हे काम करत असतेवेळी नंतर देखील मला या सामाजिक कार्यातून मला वाटलं की मला 10वी नंतर 12वी नंतर वडिलांनी देखील आपल्या शैक्षणिक क्रांतीसोबत सामाजिक देखील बदल घडवण्याचा प्रयत्न केला आणि ते बाळकडे मिळालं. आणि ज्यावेळेला मी BSc ऍडमिशन घेतलं, BSc सुरुवात झाली आणि एंडिंगला माझं BSc तुमचं झालं. शिक्षण कुठं झालं मग? माझं शिक्षण BSc चंदगड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चंदगडला इथं झालं. बरोबर. आणि माझं B.Ed जे झालेलं आहे ते कोल्हापूर खराडे कॉलेजला माझं B.Ed झालेलं आहे. आणि त्यानंतर मी जेव्हा गलेलट पगाराची नोकरी न स्वीकारता, तुम्ही एक प्रश्न विचारला की तुम्ही शैक्षणिक किंवा हे सगळं असत असताना गलेलट पगाराची नोकरी तुम्ही काय स्वीकारला नाही. मला अंतर्मनातनं असं वाटत होतं की सगळ्याच गोष्टी आपल्या वैयक्तिक कारणासाठी करायच्या नाहीत. आपलं काय ते समाजासाठी देणं लागतं. बरोबर. सगळेच घरातले आपले शैक्षणिक नोकरी पत्करतात, ते देखील सामाजिक काम करतात, पण आपण स्वतःहून वैयक्तिकरित्या लोकांसाठी काय करणं हे मला मनापासून वाटत होतं. आणि ही सामाजिक धडपड मला कुठेतरी या क्षेत्रामध्ये घेऊन आली. आणि मला वाटतं BSc झाल्यानंतर मला बरेचसे बाहेरच्या कंपनीमधून मला कॉल म्हणजे Offers आल्या. ऑफर्स आल्या किंवा मला त्या माध्यमातून जावं असं बऱ्याच जणांनी सांगितलं. पण मला अनेक याच्यामध्ये कल्पना सुचली. मला आज मी जाणीवपूर्वक एक हृदयपूर्वक मी सांगू इच्छितो की भावांची निवड झाली प्रशासकीयमध्ये, त्यांची ते मुंबईला राहायला गेले. मुंबईला मंत्रालयामध्ये त्यांची निवड झाली. आणि बहीण त्यांना आम्ही ती विवाह झाली आणि ती आपल्या घरी गेली. आणि ज्या आईवडिलांची पुण्याई आमच्या पाठीमागे लागली, त्या आईवडिलांची सेवा करण्याची एक संधी मला प्राप्त व्हावी, ही भूमिका माझ्या मनामध्ये ठासत होती. आणि ही संधी मला दवडायची नव्हती. बरोबर. माझ्या भाऊ देखील आम्ही आज एकत्रित कुटुंब पद्धतीनं जगत असताना आपल्या कुटुंबासोबत सामाजिक जाणीव, आपल्या कुटुंबासोबत सामाजिक काळजी कशा पद्धतीने घ्यायची ही माझ्या मनामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण झाली. वडिलांचा किंवा भावाचा एवढा पाठिंबा मला मिळत होता, भावाचा पाठिंबा आज देखील मिळतो आहे किंवा या गोष्टीतून की सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा एखाद्या लोकांचं काम करण्यासाठी एखादा पाठिंबा मिळतो आहे, ती ताकद मला मिळाली. आणि मला वाटतं की आई वडिलांच्या सेवेसोबत समाजाची सेवा करण्याची ईश्वर शक्ती किंवा आत्मशक्ती जी मला मिळाली, त्यामुळे मला मनस्वी आनंद वाटतो. आणि ही मनस्वी आनंद मला पुढील कार्यामध्ये ही सामाजिक सेवा करण्याची ताकद दुप्पट वाढावी यासाठी म्हणून मी या सामाजिक कार्यात मी उतरलो आहे. म्हणजे तुमचं कुटुंब तुमच्या मागे होतं म्हणून तुम्ही या सामाजिक कार्यात उतरलात. पण त्या सामाजिक कार्याबरोबरच तुम्ही आता गेले 8 ते 10 वर्ष रामपूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून देखील काम पाहत आहे. मग या सामाजिक कार्याबरोबरच तुमची एक राजकीय एंट्री नेमकी कधी झाली? मी 2017 साली माझी ग्रामपंचायतची निवडणूक झाली. पण तत्पूर्वी मी एका व्हॉलीबॉल संघाचा खेळाडू होतो. आमच्या गावामध्ये एक व्हॉलीबॉल संघ होता आणि तो नावाजलेला व्हॉलीबॉल संघ होता.
आणि त्या नावाजलेल्या व्हॉलीबॉल संघामध्ये मी एक शेवटच्या एका टप्प्यामध्ये खेळत होतो की शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही कुठं बॉल आणणे किंवा एखादा खेळ पाठीमागं थांबून एखादा शॉट मारणे ती आवड निर्माण झाली आणि आमचं एक व्हॉलीबॉल मंडळ तयार झालं आणि व्हॉलीबॉल मंडळाच्या माध्यमातून एक आम्ही वेगळे वेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून अशी आवड निर्माण झाली की आता काय ते आपल्याला वेगळं करायचं आहे आणि ही वेगळं करण्याची आवड जेव्हा निर्माण झाली त्यामुळे मी सामाजिक कार्यातून मला मित्रांच्या करवी किंवा गावातून असा उत्कृष्ट परिचय मिळाला की काहीतरी करण्याच्या मध्ये तुमच्यामध्ये आहे, काय ते तुमच्यामध्ये म्हणजे ताकद तुमची आहे. धडपड बघून गावानं तुम्हाला राजकीय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित केलं. राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश म्हणजे प्रवेश राजकीय म्हणून मी केला नाही. बरं. सामाजिक कार्यामधून लोकांना वाटलं की काहीतरी या मुलाच्या मध्ये आहे, धडपडणारा मुलगा काहीतरी आहे. युवक याच्यामध्ये आहे. त्या माध्यमातून माझी जी ताकद आहे की माझी जी काम करण्याची इच्छा आहे मी प्रबळ केली. आणि प्रबळ करण्याची इच्छा मी जेव्हा 2017 मध्ये जेव्हा व्यक्त केली तेव्हा मला एका ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्याची संधी मिळाली आणि त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो आणि कधी चांगल्या मताने 2017? निवडून पहिल्याच इनिंगमध्ये मी पहिल्याचदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये मी ग्रामपंचायतला निवडून आलो. 2017 साली मी निवडून आल्यानंतर मी पहिलीच त्यावेळेला घोषणा केली होती की प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डमधल्या लोकांना वाटलं पाहिजे की हा सदस्य आपला पाहिजे. त्यावेळेला देखील मी मिशन राबवलं होतं की आपला वॉर्डमधला सदस्य आपल्या दारी ही भूमिका त्यावेळेला देखील मी राबवली होती. आणि 2017 ते 22च्या कालावधीमध्ये मला अत्यानंद होतोय त्या गोष्टीचा की 2017 पूर्वी असा एक विषय होता की गावामध्ये चर्चा व्हायची की गावचं नाव बदललं पाहिजे. गावामध्ये चर्चा व्हायची की त्यावेळेला शाळेचं उद्घाटन करण्यासाठी मंत्री आणि सीईओ किंवा खासदार आले होते आणि त्यावेळेला जुन्या लोकांकडून एक आठवण काढली जाते की जुने लोक सांगितले की गावचं नाव तुमचं बदललं पाहिजे. त्यावेळेला ते गावचं नाव त्यांनी बदललं पण रामपूर हे नाव त्यांनी ठेवलं होतं पण ते प्रशासकीयरित्या किंवा कागदोपत्रीरित्या ते लाल फितीत अडकलं होतं. लाल फितीत अडकलेलं होतं. आणि नंतरच्या कालावधीमध्ये मग गावामध्ये चर्चा चालू झाली, मग मीटिंग झाली, गावामध्ये एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरवले की गावचा ठराव घ्यायचा आणि गावचं नाव बदलायचं. मग या प्रोसेसला मी प्रशासकीय गोष्टी त्या अनुभवल्या, तशा गोष्टी अनुभवल्या की यासाठी कालावधी किती लागणार आहे, यासाठी मग कुठल्या ऑफिसमध्ये कुठल्या कार्यालयामध्ये ही गोष्ट घडणार आहे आणि ही कार्यालयामधली गोष्ट घडण्याची पूर्णपणे मी माहिती घेतली. पूर्णपणे माहिती घेतल्यानंतर प्रशासकीय माहिती घेतल्यानंतर एका गावचं नाव बदलण्याची मी फाईल आणली. त्या फाईल आणल्यानंतर मी गावच्या सर्व लोकांना ग्रामपंचायतीच्या सर्वांना ही माहिती सांगितली आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं ती मी सगळी कागदपत्र जमा करायला सुरुवात केली आणि 2023 साली हा अत्यानंद होतोय मला की त्याच्यामुळे 2 ते 3 वेळा ती फाईल परत आली आणि परत आल्यानंतर मी ती फाईल पुन्हा ती फाईल मी परत रिपीट करून कागदपत्र पूर्तता करून 2023 साली डुक्करवाडीचं गाव हे रामपूर झालं. हा इतिहासातला एक माझ्या कारकिर्दीतला घडणारा एक वेगळा उपक्रम किंवा वेगळी घटना आहे आणि मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये एक असं वाटतं की ती जी घटना पूर्वीच्या लोकांनी तोंडातून आणलेली जी अंमलबजावणी होती पूर्णत्व करण्याचं भाग्य तुम्हाला मला लागलं. ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असतील किंवा जे माझे प्रशासक गावातले प्रशासकीय अधिकारी असतील, लहान अबालवृद्ध असतील, त्या सर्वांच्या सहकार्य या गोष्टीला लागलं. त्या सर्वांच्या सहकार्यानं 2023 साली डुक्करवाडीचं गाव हे रामपूर झालं. हा मला मनस्वी अभिमान आहे. मग तुमच्या ह्या लढ्यात थोडक्यात हा नामांतराचा लढाच होता तुमच्या गावचा, तर त्या लढ्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रशासकीय अनुभव मिळाला आणि तुमचे आता बंधू मुंबई मंत्रालयात असल्यामुळे त्यांचीही तुम्हाला बऱ्यापैकी साथ मिळालेली आहे. आणि मग प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत कुठली कुठली कामं केलीत? एक आता नामांतराचा एक विषय झाला. दुसरा विषय असा होता की कागदोपत्री ज्यावेळेला प्रशासकीय योजना येतात त्या योजनांची अंमलबजावणी करत असताना बहुतांशी लोकांना कागदांची पूर्तता करता येत नाही. त्या कागदाची मला एक अनुभव आठवतो की मी 2017 साली ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर मी पंचायत समिती आणि तहसीलदार ज्यावेळेला एखादी योजना येईल त्या योजनेचा मी अभ्यास करायसाठी म्हणून किंवा एखादी माहिती घ्यायसाठी पंचायत समिती किंवा तहसीलदारला मी आठवड्यात 2 ते 3 दिवस मी हजर असायचो आणि त्यानंतर मी ती माहिती घेतल्यानंतर मी ती गावच्या लोकांना किंवा गावच्या ग्रुपवर टाकायचो आणि त्या लोकांना एखाद्याला ती योजना असावी लागते तर ती योजना मी घेऊन ती अंमलबजावणी करत होतो. आणि या प्रशासकीय अनुभवामध्ये आमच्या गावातले प्रशासकीय अधिकारी आहेत, त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून विविध त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून मी ह्या प्रशासकीय गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. मग आत्तापर्यंत आता तुम्ही बऱ्यापैकी फक्त रामपूरच नाही तर
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी तुम्ही कामं केलेली आहेत. तर या कामांचा थोडक्यात आढावा काय घ्याल तुम्ही? आता ह्या माझ्या गावासोबतच मला एक गावातली माझी प्रशासकी माझी गावाची माझ्या कामाची पद्धत बघून मला एक आठवतं की 2017 ते 22 साली पहिली टर्म संपली आणि 2022ला दुसरी टर्म लागली ग्रामपंचायतची निवडणूक. आणि मला त्या गोष्टीचा मला माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद असं मला म्हणता येईल की माझ्या 2017 ते 22च्या कालावधीमधला काम माझं कुठल्या पद्धतीने गेले मला माहीत नाही. हं. पण 2022 साली ज्या वेळा माझी मीटिंग झाली देवळामध्ये मंदिरामध्ये की बाबा गावची निवडणूक बिनविरोध करण्याची, त्यावेळेला गावातील युवकांनी आणि ग्रामस्थांनी असा एक उल्लेख केला, एकच वाक्य मला आठवतं की विलास नाईक सरांची सीट तुम्ही बाजूला ठेवा आणि बाकीच्या सीटा तुम्ही कशा पद्धतीने निवडताय ते निवडा. या गोष्टीचा या वाक्याचा मला एवढा आनंद झाला की माझ्या 5 वर्षातल्या किंवा मी केलेल्या कामाची कुठंतरी पोचपावती मला या ठिकाणी मिळाली. भविष्यामध्ये ते बिनविरोध निवडणूक किंवा त्या गोष्टी झाल्या, ती गोष्ट झाल्या, पण या वाक्यामुळे एवढा भारावून गेलो की मला ते बोलण्यासारखे शब्द नाहीत की या कुणी बहुतांशी कोण देत नाहीत की आत्ताच्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सहजरित्या बिनविरोध सीट देणं एवढं सोपं नाही. ही सीट तुम्ही बाजूला ठेवा, नंतर मग बाकीच्या सीटा तुम्ही घ्या. ही गोष्ट बोलल्यानंतर मला मनस्वी झाला की मी केलेल्या कामाची पोचपावती ग्रामस्थांच्या मार्फत मला मिळाली. हा मला माझ्या त्या कालावधीतला एक वेगळा म्हणजे एक परमोच्च बिंदू असं मला म्हणता येईल. म्हणजे गावकऱ्यांनी तुमच्यावर दाखवलेला तो एक प्रकारचा कामाचा आणि तुमच्यावरचा एक विश्वास होता. विश्वास होता. तर याच विश्वासावर तुम्ही तरुणांसाठी म्हणा, कारण की तुम्ही आता एक उच्च शिक्षित तरुण म्हणून ग्रामपंचायतीच्या लेवलला तुम्ही काम केलेलं आहे. आत्ता तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे जाऊन तुमचं नशीब आजमावताय. तर तुमचं या माणगाव पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून तुमचं तरुणांसाठी म्हणा, महिलांसाठी म्हणा किंवा शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने तुमचं नेमकं व्हिजन काय आहे? मला आज माणगाव पंचायत समिती मतदारसंघातल्या युवकांना किंवा तुम्ही जे प्रश्न विचारला त्यांच्याबद्दल मला एक बोलायचं आहे की भौतिक सुविधा ह्या होत राहतात, रस्ते गटर ह्या गोष्टी सगळ्या होत राहतात, पण मला आत्ताच्या अलीकडच्या भविष्य काळामध्ये युवकांच्या शैक्षणिक किंवा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल एक उल्लेख करायचा आहे की एका वैयक्तिक घरामध्ये जेव्हा एखादी आर्थिक वृद्धी होते, ती आर्थिक वृद्धी एखादं वैयक्तिक घर उचलत नाही. ती वैयक्तिक एखादं घर उचलत नाही, तो एक कुटुंब, 2 कुटुंब, 3 कुटुंब, 4 कुटुंब उचलल्यानंतर निश्चितच 4 कुटुंबाचा 5 कुटुंबाचा समाज निर्माण होतो. आणि तो समाज निर्माण झाला की गाव आपोआप त्या दृष्टिकोनातून विकासात्मक दृष्टिकोनातून जातं. निश्चितच तालुक्याकडे ती वेगळी प्रगतीकडे वाटचाल होते. आणि मला त्या वैयक्तिक आर्थिक वृद्धीकडे किंवा वैयक्तिक त्यांच्या वेगळ्या विकासात्मक दृष्टिकोनातून माझं एक व्हिजन आहे की आता सहजरित्या एखादं मंडळ जमा केलं किंवा एखाद्या गोष्टीकडे त्यांना हे केलं अशा गोष्टी नाही. त्या वैयक्तिक मंडळामध्ये असणाऱ्या मुलांची शैक्षणिक क्षमता किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या एखादं स्किल, त्यांच्याकडे असणारं कौशल्य आपण ते शोधणं गरजेचं आहे. एखाद्या 10 मंडळात 20 मुलं आहे, त्या 20 मुलांचं एक मंडळ आहे, त्याच्यामध्ये 10 मुलांच्याकडे वेगळं स्किल असतं, वेगळं कौशल्य असतं किंवा वेगळी शैक्षणिक पात्रता असते. त्याला फक्त त्याला चेतना द्यायचं एक आपल्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. मला ते विजन करायचं आहे. म्हणजे फक्त भौतिक सुविधा नाही तर कुठेतरी कौशल्य विकास आणि पूर्ण मानवतेचा विकास होणं, शाश्वत विकास होणं हे महत्त्वाचं आहे. तर या दृष्टीने जात असताना तुम्ही आता एक माणगाव पंचायत समितीसारख्या ज्या खेड्यापाड्यांचा जो एक मतदारसंघ आहे, तिथं उतरत असताना तुम्ही या पूर्ण मतदारसंघासाठी म्हणून काय विजन घेऊन चाललाय? तुम्ही जो शैक्षणिक मगाशी सांगितलं की मुलांच्या मध्ये काही बदल घडला, त्याचं एक उदाहरण म्हणून मी देतो. मी सुरुवात म्हणून माझ्या गावातून मी केली बरोबर की मुलांच्याकडे स्पर्धात्मक परीक्षा दृष्टिकोनातून निर्माण होणं गरजेचं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण जातो, पुढच्या भागामध्ये जातो, त्यामध्ये आपण एखादी अकॅडमी निवडतो, एखादं सेंटर निवडतो, तिथं अभ्यासाला आपला मुलगा लागतो. तीच गोडी तोच एक वेगळा हे आपल्या मुलांच्या मध्ये निर्माण व्हावा यासाठी म्हणून माझ्या गावामध्ये, रामपूर गावामध्ये मी 20 लाखाची अभ्यासिका आता मंजूर करून आणलेली आहे. आणि जेणेकरून पोलीस भरतीमध्ये असलेले विद्यार्थी असू दे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये असलेले विद्यार्थी असू दे, त्यांच्यामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून मी 20 लाखाची अभ्यासिका आता सुरू आहे. आणि ती सुरू थोड्याच दिवसात 2 ते 3 महिन्यामध्ये ती पूर्णत्वास लागेल. आणि तो वेगळा उपक्रम म्हणून मी तालुक्यामध्ये एक वेगळा उपक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणजे एक मॉडेल तयार करायचा प्रयत्न तुमचा चालू आहे. हो हो, मॉडेल म्हणजे ती वेगळंच मला वाटतं तालुक्यातला पहिला अभिनव उपक्रम असेल की जेणेकरून तालुक्यामध्ये 20 लाखाची अभ्यासिका पहिल्यांदा मी रामपूर कॉलेज ती मी या मतदारसंघामध्ये झाल्यानंतर भविष्य काळामध्ये ज्या ज्या मागण्या होतील त्या त्या वेळेला मी त्या गोष्टीसाठी मदत करण्यासाठी सर्वतोपरी मी प्रयत्न करणार आहे. सर, आता या संपूर्ण तुमच्या सामाजिक राजकीय वाटचालीनंतर आज एक तुम्हाला संधी मिळालेली आहे. एका मोठ्या कॅनव्हासवर जाऊन तुमचं सामाजिक कामातून जे राजकीय कार्य करायचं आहे किंवा एक समाज बदलायचा तुमचा जो एक उद्देश आहे तो पूर्ण करण्याची एक संधी मिळालेली आहे. तर या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करताय? मी माणगाव पंचायत समिती 131 गण क्रमांकामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत मी आज निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते तालुक्याचे नेते राजेशदादा पाटील माजी आमदार साहेब आणि नंदाताई बाबुळकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत मला अधिकृत उमेदवार म्हणून आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि मी आज निवडणूक लढवत आहे. मी पंचायत समिती मतदारसंघातील नागरिकांना मतदारांना आवाहन करतो आहे. माझी सामाजिक बांधिलकी मी आजपासून करीत आलेलो आहे, इथून पुढे करणार आहे. आणि ही सामाजिक बांधिलकी मी पदासाठी म्हणून नाही तर एक जबाबदारी दुप्पट वाढावी, माझ्या कामामध्ये दुप्पट वाढ व्हावी यासाठी म्हणून मी या मतदारसंघामध्ये आज निवडणूक लढवत आहे. आणि माझी उमेदवारी ही मला वाटतं जनमानसातून आलेली आहे आणि जनमानसातून आलेली उमेदवारी निश्चितच जनमानसातच ती मी 5 पंचवार्षिकमध्ये जनमानसातच ही माझी उमेदवारी किंवा विकासाचं विजन जनमानसातूनच मी घेऊन जाणार आहे. माझं मतदारांना आव्हान आहे, युवकांना आव्हान आहे, महिलांना आव्हान आहे आणि आबालवृद्धांना आव्हान आहे. सामाजिक क्षेत्रातून सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या नेतृत्वाला संधी द्या. लोकशाहीमध्ये राजकारण होईल, निवडणुका होत जातील, पण सामाजिक कार्याची पोचपावती इथून पुढे वाढावी, इथून पुढे ती दुप्पट व्हावी यासाठी मी नम्र विनंती तुम्हाला करतो आहे की मला माणगाव पंचायत समिती मतदारसंघातून भरघोस मताने निवडून द्या आणि मला सामाजिक कार्य करण्याची संधी द्या, एवढंच मी आव्हान करतो. आणि माझं चिन्ह आहे घड्याळ आणि या घड्याळाला भरघोस मताने तुम्ही निवडून द्या. माझा अनुक्रमांक आहे घड्याळाचा 1, बॅलेट पेपरवरती 1 नंबर आहे, तेच 1 नंबरवरती बटन दाबून मला सामाजिक कार्याला जनतेचा आणि जय विकासाचा या माध्यमातून मला सामाजिक कार्याला पुढे संधी द्या, एवढंच मी मतदारांना आवाहन करतो आहे. तर माणगाव पंचायत समितीतून एक तरुण उच्च शिक्षित उमेदवार विलास नाईक सर, त्यांना तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या मतरूपी दानाची गरज आहे. तर तुम्ही सतसत विवेकबुद्धीने विचार करा आणि या उमेदवाराच्या पाठीशी राहा, इतकंच सांगतो आणि थांबतो.